हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। खरं तर कारले जास्त लोकांना आवडत नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर अजिबात कडू न होता सर्वजण आवडीने खातील। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे कारले घेतलेले आहेत, त्याच्या आपण बारीक चकत्या कापून घेऊयात। अशा प्रकारे गोल गोल चकत्या कापायच्या आहेत। आपले कारले इथे कापून झाले आहेत। आता त्यांना आपण व्यवस्थित मीठ लावून बाजूला ठेवून देऊयात। मीठ लावल्याने कारल्यांचा जो कडूपणा असतो तो निघून जातो। त्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पिळून घेणार आहोत। आता भाजीसाठी आपण इथे कांदा बारीक कापून घेऊ। आता कारल्याच्या मसाल्यासाठी आपण वाटण बनवून घेऊयात। मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते व्यवस्थित भाजून घेऊयात। मी इथे जास्तीचं वाटण बनवते आहे। तुम्हाला फक्त भाजीचं बनवायचं असेल एका भाजीचं तर तुम्ही प्रमाण कमी घेऊ शकता। इथे खोबरे घेतले आहे मी, ते पण व्यवस्थित भाजून घेत आहे। आता आपण वाटण मिक्सर मध्ये काढून घेऊयात। मी इथे लसणाच्या पाकळ्या घालते, अद्रक घालते आणि जाडसर असं वाटण वाटून घेऊयात। आता भाजीसाठी मी पॅन घेतला आहे, त्यात तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्यात आपण जिरे घालून घेऊयात। आपले जिरे इथे व्यवस्थित तडतडले आहेत। त्यात आपण कांदा घालूयात। कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपला कांदा आता लालसर परतून झाला आहे। आपण त्यात मसाले घालून घेऊयात। मसाले तुमच्या आवडीनुसार घालायचे आहेत। मी इथे 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला आणि हळद घालते। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि आपण जे कारले बाजूला ठेवले होते त्याला मी स्वच्छ धुवून आणि पिळून घेतले आहे व्यवस्थित। आता ते पण आपण घालून घेऊयात।
कारल्यांना व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता झाकून ठेवूयात थोडा वेळ। आता परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण जे वाटण बनवलं होतं मसाल्यासाठी ते वाटण घालून घेऊयात। आता थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून वाफेवर कारले होऊ देऊयात। आपण कारल्यात मीठ घालून घेऊ। तुमच्या चवीनुसार घालायचे आहे। तुम्ही बघू शकतात आपली भाजी आता व्यवस्थित शिजली आहे। कारले व्यवस्थित शिजले आहे, त्यात आपण कोथिंबीर घालून घेऊयात। तर मंडळी, आपली कारल्याची चटपटीत भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। जर तुमच्या घरात कुणाला कारले आवडत नसतील तर ते नक्की आवडीने खातील। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नूतन रेसिपी विथ खानदेशी टच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली किंवा तुमच्याकडे कारल्याची भाजी कशी केली जाते। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या, बाय।